नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेशला जे काही बक्षीस 1,00,000चे मिळालेले असते तर त्यामधून त्याने एक घर घेतलेलं असतं। तेव्हा तो माणूस हा ऋषिकेश, जानकी आणि ओवी त्यांना ते घर दाखवण्यासाठी येतो आणि जानकीला म्हणत असतो की खरंच दादाने जे घर घेतलेलं आहे ते खरंच खूप सुंदर आहे, खूप छान घर आहे, तुम्हाला शोधून सुद्धा असं घर नाही सापडणार। दादांनी कालच ॲग्रीमेंट सुद्धा केले या घराचे आणि शोधून सुद्धा कुठेही असे मिळणार नाही असे घर आहे आणि कुलूप उघडतो आत या असे म्हणतो तर ऋषिकेश, जानकी आणि ओवी तर आत येतात आणि घर तर पाहतात तर घरामध्ये पूर्णपणे जाळे, इकडे तिकडे सामान विस्कटलेले, तर ओवीला त्याच्यातील धुळीमुळे अगदी ठसका लागलेला असतो। तेव्हा ऋषिकेश विचारतो की अहो तुम्ही तर काल म्हटले होते की तुम्ही घर साफ करून देणार होते, मग काय झाले, असेही इतके घाणेरडे? तेव्हा लगेच तो माणूस म्हणत असतो की सॉरी, अहो दादा, ज्या माणसांना सांगितले होते ती माणसं आलीच नाही साफ करण्यासाठी, दिवाळी असल्यामुळे ते आले नाही आणि भाडेकरू हेच बघा की जाताना ते घर साफ करून सुद्धा गेलेले नाहीत कारण त्या घरामध्ये खूप घाण असते। तेव्हा ऋषिकेश लगेच चिडतो की तो माझा प्रॉब्लेम आहे का तुम्ही मला असे सांगतात। तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश जरा शांत म्हणते की नाही दादा, साफसफाई करावी लागेल, परंतु घर मात्र तसे छान आहे, काही हरकत नाही, मी सर्व ही साफसफाई करून घेते आणि हे घर आम्हाला नक्की चालेल। तेव्हा लगेच तो माणूस म्हणतो की ठीक आहे, मग आता यापुढे हे घर तुमचं। मी चहा पिण्यासाठी थांबलो असतो परंतु नाही, जरा काम असल्यामुळे मी घाईत आहे, परंतु घर मात्र छान आहे वहिनी, तुम्ही नीट ठेवतान। आणि लगेच तो ऋषिकेशच्या हातामध्ये ते कुलूप आणि चावे देतो आणि वहिनी तुम्ही नक्की घर नीट ठेवतान म्हणून असे बोलत तो निघून जातो। तेव्हा लगेच जानकी आणि ओवी त्या घराकडे बघत असतात तर ओवी म्हणत असते की किती घाण घर आहे हे। तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो की सॉरी, खरंच मला असे वाटले होते की जेव्हा घरात येऊ तेव्हा पहिला प्रश्न मी तुला असा विचारेल की जानकी अगं तुला हे घर कसं वाटलं, परंतु येथे आलो आणि हा सर्व पसारा बघून माझा सर्व मूडच गेला, खरंच सॉरी जानकी। तेव्हा जानकी म्हणते की अहो ऋषिकेश, घर छानच आहे आणि मला ते खूप आवडलं। अहो ऋषिकेश, आपण आपल्या नवीन घरात आलो आपल्या स्वतःच्या, परंतु जरीही थोडीशी जळमट धूळ वगैरे असली पण घर किती मोठं ऐसपैस आणि किती छान आहे बघा ना त्याच्याकडे, म्हणून जानकी तर त्या घराकडे बघून खूप खुश होते। अहो आपण दिवाळीची साफसफाई करतो असे समजायचं आणि त्या घराची पूर्ण साफसफाई करायची। तेव्हा जानकी खुश होऊन ओवीला विचारते की ओवी तुला घर तर आवडलं ना? ओवी म्हणते की हो आई। तेव्हा जानकी ही ऋषिकेशला म्हणते की अहो ऋषिकेश, घर खरंच छान आहे, अगदी ऐसपैस असं, आणि आपण ते आणखीन छान करूयात, सर्व काही व्यवस्थित आवरू, मला फक्त एक त्यासाठी बादली, एक कपडा आणि पुसण्यासाठी जरा लादी वगैरे हवी आहे आणि एक बादली, त्यांना तुम्ही हे सर्व आणून। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो नक्की देतो। तेव्हा जानकी, ऋषिकेश खुश होतात तर ओवी खुश म्हणते की चला मग आपलं एक मिशन सुरू होणार आहे, मिशन घराची साफसफाई। ओवी आपला हात पुढे करते तेव्हा जानकी आणि ऋषिकेश तिच्या हातामध्ये हात देतो आणि ते तिघे जण एकत्र घराची साफसफाई करायला सुरुवात करतात। त्यानंतर इकडे रणदिव्यांच्या घरामध्ये असे पाहायला मिळते की सौमित्र हा नानांच्या रूममध्ये येतो। तेव्हा सौमित्र आल्याला जे काही पडदे असतात तर ते उघडतो, परंतु बाहेरील उजेडामुळे नानांना थोडासा त्रास होत असतो। तेव्हा सौमित्र म्हणतो की नाना अहो गुड मॉर्निंग, आणि काय पडद्यामुळे तुम्हाला त्रास होतो का? परंतु नाही नाना, आज तर मी तुमच्याकडे तुमचे डोळे उघडण्यासाठीच आलो, आणि खरंच नाना तुम्हाला नाही समजलं का? थांबा मी तुम्हाला स्पष्ट जरा दाखवतोच। अहो ती जानकी वहिनी आहे ना, एक नंबरची डोंगी बाई, खरंच काय लवाडी करते, थांबा एक मिनिट, तुम्हाला नसन कळलं, मी तुम्हाला दाखवतो। म्हणून आपला मोबाईल काढ, मग नाना मी तुमचा चष्मा घेतो कारण तुम्हाला दिसणार नाही। आणि तेव्हा जेव्हा जानकीला ते बक्षीस तिच्या हातात दिलेले असते तर ती सर्वांसमोर म्हणजे सर्व जगासमोर जे काही म्हटलेले असते की आज आम्हाला म्हणजे ऋषिकेशला जे काही बक्षीस मिळालं ते केवळ आई आणि नानांच्या आशीर्वादामुळे, मग ते मोबाईलमधील सर्व काही व्हिडिओ तो नानांना दाखवतो आणि नानांना म्हणतो की बघितलंस का, घरात असताना ते बाईने तुम्हाला ढकलून दिले आणि बाहेर जगासमोर मात्र जे काही ऋषिकेश दादाचं बक्षिसाचं श्रेय आहे त्या तर तेथे जगासमोर तुमचं म्हणजे आई आणि नानांचा आशीर्वाद आहे असे सर्वांना सांगते। आणि काय तर म्हणे आई आणि नानांची पुण्याई, आणि म्हणे की आई आणि नानांचा आशीर्वाद पाठीशी आहे। काय हो नाना, कशाला अशा लोकांना आशीर्वाद द्यायचा असतो? सौमित्र मुद्दाम हे नानांकडून जे काही सत्य आहे ते काढून घेण्यासाठी हे सर्व नाटक करत असतो। हो तुम्हाला ढकलून देणाऱ्या, तुमच्या खोलीमध्ये साप सोडणाऱ्यांची हीच लायकी आहे, परंतु नानांना हे काही आवडत नसतं। नाना हे
खुणावून सांगण्याचा प्रयत्न करतात की सौमित्र अरे तसे नाही. तेव्हा नाना लगेच सौमित्राचा हात धरतात आणि तसे नाही असे म्हणत असतात, परंतु नानांना व्यवस्थित बोलता येत नाही. तेव्हा सौमित्र म्हणतो की नाना ही मी नाही बोलत तर ती ऐश्वर्या बोलते. आणि त्या ऐश्वर्याने हे सर्व सतत बोलून बोलून प्रत्येकाच्या मनात असं गोंधवलं की खरंच विलन जानकी वहिनी आहे म्हणून. नाना नाही नाही अशी मान करत असतात. या गोष्टीची सुरुवात आणि मध्य तर वेगळं आहे, परंतु आणि त्याचा शेवट इतका काळा झाला. मला नाना हेच बघायचं होतं की जानकी वहिनीबद्दल तुमच्या मनात काय आहे ते. तेव्हा नानांच्या डोळ्यात खरंच पाणी येतं, कारण जानकी वहिनी निर्दोष आहे हे नानांना सौमित्राला सुद्धा समजायचं असतं. परंतु नानांच्या हावभावावरून सौमित्राला ते सर्व काही कळतं आणि तो स्पष्टपणे नानांना सुद्धा म्हणतो, हो जानकी वहिनीबद्दल तुमच्या मनात डोळ्यामध्ये राग आहे की गिल्ट, नेमकं तुमच्या मनात काय आहे. आणि आज जरी नाना तुम्ही हे सांगू शकत नसता, बोलू शकत नसतात, परंतु तुमच्या डोळ्यातील अश्रू मात्र सांगून जातात की खरं काय ते. तुमची साक्ष बदलली गेली नाना, हो की नाही, आणि पुरावे बदलले गेलेत, नाईलाज म्हणून तुम्ही असे वागलात. तेव्हा नाना खूप रडत असतात आणि सौमित्र जवळ जे काही खरं आहे ते शेवटी सांगतात. तेव्हा सौमित्र म्हणतो की खरंच मला पूर्णपणे अशी खात्री होती की नाना तुम्ही कधी असं नाही करू शकत, परंतु कोणत्या तरी दबावाखाली येऊन तुम्हाला इतका मोठा निर्णय घ्यावा लागला. म्हणजे जानकी वहिनीवर हे सर्व काही आरोप तुम्हाला कुणाच्या तरी सांगण्यावरून करावे लागले. आणि ज्या ऋषिकेश दादाने ही कंपनी उभी केली, ती कंपनी सांभाळली आणि त्या ऋषिकेश दादाच्या नावावर तुम्ही फक्त देव्हारा केला असे नाही होऊ शकत. आणि कुणाच्या तरी दबावाखाली येऊन नाना तुम्ही हे सर्व केले, परंतु आता मात्र नाना तुम्ही घाबरू नका. आता मी आलेलो आहोत, त्यामुळे जे काही खरं आहे ते लवकरच लवकर बाहेर येईलच. आणि जो खरा गुन्हेगार आहे त्याच्याकडे फक्त एकदा बोट दाखवा, बाकी सर्व जे करायचे ते मी करेल. तेव्हा मात्र नानांना जे काही ऐश्वर्याने ओवीला मारण्याची धमकी दिलेली असते ते सर्व क्षण त्यांच्या डोळ्यासमोर येतात. तेव्हा ऋषिकेशला दादाला आणि वहिनीला मी परत घरात घेऊन येईल असा शब्द सौमित्र नानांना देतो. तेव्हा नाना खुणावत असतात की आणि परत सौमित्राचा हात धरतात. नानांना खूप त्रास होत असतो, ते बोलण्याचा खूप प्रयत्न करत असतात, परंतु व्यवस्थित काही बोलता येत नसल्यामुळे त्यांना खूप त्रास होतो. सौमित्र विचारतो की नाना काय झाले. अहो नाना हे जर वहिनीने केलेलं नाही त्यामुळे वहिनीला तर आता घरात घेऊन यायलाच हवं. आणि हे घर वहिनीसाठी आपल्या एखाद्या देव्हाऱ्यापेक्षा सुद्धा कमी नाही. आणि या घरातील माणसांची सेवा करणं हीच तिची खूप मोठी पूजा असते. तेव्हा नानांनी जी काही गोष्ट असतं तर ती देव्हाऱ्यात ठेवलेली असते. तेव्हा देव्हारा म्हटल्यानंतर त्यांना त्या देवघरात त्यांनी जे काही गुपित ठेवलेलं असतं त्याची आठवण होते. आणि ते मनात विचार करतात की त्या देव्हाऱ्यात आणखीन एक गोष्ट आहे की ती ऋषिकेश आणि जानकीपर्यंत पोहोचायला हवी. आणि ते कुणाला समजायला नको म्हणून ते खानाखुणा करून सौमित्राला सांगण्याचा प्रयत्न करतो. सौमित्र म्हणतो की नाना काय काय होतं तुम्हाला, नक्की काय सांगायचे. आणि ते सर्व देवघर ते जानकी आणि ऋषिकेशकडे पोहोच करायचं असं खूप सांगण्याचा प्रयत्न करतात, परंतु व्यवस्थित बोलता येत नसल्यामुळे नाना ते देव असे करत असतात. नंतर घर असे करतात. सौमित्र म्हणतो की काय नमस्कार करायचा देवाला, काय झालं नाना, नक्की तुम्हाला काय म्हणायचं. सौमित्राला काही व्यवस्थित हे नाना काय सांगतात हे कळत नसते. तेव्हा नाना देवघर असे करतात. तर सौमित्र म्हणतो की नाना काय देवघराचं काय करायचं. आणि सौमित्र म्हणतो की हो बरोबर आहे, म्हणजे ऋषिकेश दादाचा जो देव्हारा आहे तो अजून इथेच आहे. नाना म्हणतात की हो, आणि तोच देव्हारा तो ऋषिकेश आणि जानकीकडे नेऊन दे असे सांगत असतात. आणि सौमित्राच्या हे नानांचं जे बोलणं आहे ते लक्षात येते. तो म्हणतो की नाना मला तुम्ही काय सांगता हे पूर्णपणे नाही कळत, परंतु आपण दोघं मात्र एकाच टीम मध्ये आहोत हे मात्र मला नक्की कळलं. आणि तो नानांचा हात हातामध्ये घेतो. नाना तुम्ही काळजी करू नका, देवघर लवकरात लवकर आपल्या ऋषिकेश दादापर्यंत नक्की पोहोचेल, मी ते व्यवस्थित पोहोच करतो. आणि नानांना बरंच वाटतं, कारण जे काही सौमित्राने आहे तर त्यांना आधार देऊन सर्व काही व्यवस्थित समजावलेलं असतं आणि ते देवघर तो तिकडे पोहोच करण्याचं ठरवतो. त्यानंतर इकडे जानकी, ऋषिकेश आणि ओवी घरातील साफसफाई करायला सुरुवात करतात. जानकी आणि ऋषिकेश हे मस्त झटकत असतात जे काही जाळे असतात तर ते, परंतु असे करता करता जानकीचा तोल जातो, जानकी खाली पडणार, तोच ऋषिकेश तिला धरतो आणि ते दोघे एकमेकांच्या मिठीत येतात. एकमेकांकडे अगदी रोमांटिक होऊन ते काम करायला सुरुवात करतात, परंतु एकमेकांकडे बघून हसत असतात. तर ओवीचं लक्ष जातं. ओवी म्हणते की आई आणि बाबा काय करतात, चला इकडे या, मला साफसफाई करण्यासाठी मदत करा. तेव्हा जानकी आणि ऋषिकेशला गोडसं हसायला येते आणि लगेच ते बाजूला होऊन परत साफसफाईला सुरुवात करतात. त्यानंतर इकडे रणदिव्यांच्या घरी असे बघायला मिळते की अवंतिका ही सौमित्राला कॉफी देते. तेव्हा
लगेच सौमित्र म्हणतो की अगदी छान झाली अवंतिका आणि गुड मॉर्निंग सुद्धा करतो. तेव्हा अवंतिका म्हणते की अरे जानकी वहिनीने मला अगदी जशी शिकवली तशी करण्याचा मी प्रयत्न केला, परंतु टेस्ट मात्र अगदी जानकी वहिनीसारखी होईल असे नाही. त्यांच्या हातची चव आता कशी आणायची असे अवंतिका विचारते. तेव्हा सौमित्र हसून अवंतिकाच्या डोक्यावर हात ठेवतो आणि आई कुठे आहे असे विचारतो. तेव्हा अवंतिका म्हणते की आई जरा बाहेर अंगणामध्ये आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो की ओके चल आता आपण दोघी तिकडे जाऊया. तर बागेमध्ये सुमित्रा ही लगेच गुलाबला सांगत असते, कारण जी काही तुळशी ते वृंदावनातील तुळस असते ती सुद्धा आपल्या जानकीच्या जाण्याने अगदी जळून गेलेली असते, सुकून गेलेली असते, पानं सुद्धा तिला राहिलेली नसतात. तर बागेतील जी काही झाडं असतात ती सुद्धा अगदी सुकून गेलेली असतात. तेव्हा सुमित्रा गुलाबला समजावत असते की अरे काय हे, अरे गुलाब झाडं तर सर्व सुकून गेलीत, अरे ऊन जरा हल्ली जरा जास्तच वाढले, त्यामुळे झाडांना जरा जास्त पाणी घालत जा. गुलाबदादा म्हणतात की हो. आणि तेवढ्यात सौमित्र आणि अवंतिका बाहेर येतात. सौमित्र हा सुमित्राला विचारतो की आई अगं काय झाले, काय प्रॉब्लेम झाला आई. तेव्हा सुमित्र म्हणते की अरे बघ ना तुळस सुद्धा सगळी सुकून गेली. तेव्हा सौमित्र म्हणतो की आई अगं कीड लागली असेल. तर सुमित्र म्हणते की नाही अरे कीड नाही तर ती सुकूनच गेली. तेव्हा सौमित्र लगेच म्हणतो कीड तर बाकीच्यांना लागलेली आहे. तेव्हा सर्वजण ही सौमित्राकडे बघत असतात. तर सौमित्र पुन्हा म्हणतो की कीड बाकीच्या झाडांना लागली. तेव्हा अवंतिका म्हणते की गुलाबदादा तुम्ही एक काम करा, जे काही असं मऊ मऊ मुलम आणि कॉटन कापड आहे तर ते घ्या, पाण्यामध्ये बुडवा आणि तुळशीच्या जे काही खोड आहे त्याच्यावर जवळ ठेवा, म्हणजे दिवसातून त्यावर 2-3 वेळेस जर पाणी शिंपडले तर त्यात ओलावा टिकून राहतो. तेव्हा सौमित्र म्हणतो की अवंतिका अगदी करेक्ट आहे, कारण हा ओलावाच गायब झाला, कारण म्हणूनच तुळस तर मान टाकून उभी आहे. तेव्हा सुमित्राला सौमित्राचे हे म्हणणं कळतं, कारण तिला ते टोचतं. सौमित्र म्हणतो की अवंतिका अगं तुला माहिती आहे का हा ओलावा परत कधी येईल, कारण आजपर्यंत जी तुळशीला पाणी घालत होती, जेव्हा ती या घरात मानानं आणि हक्कानं येईल आणि तेव्हा तुम्ही तिच्याकडून ह्या तुळशीला पाणी घालून घ्या, तेव्हाच ही तुळस अगदी आनंदाने या अंगणामध्ये फुलन. जेव्हा जानकी वहिनी या तुळशीला पाणी घालेल तेव्हाच तुमची ही तुळस फुलेल असे सौमित्राला सांगायचे असते. सुमित्रा म्हणते की अरे सौमित्र. तेव्हा सौमित्र म्हणतो की नाही आई अगं त्या मुक्या झाडाला सुद्धा कळते की काय खरं आणि काय चुकीचं, परंतु बाकी मात्र कुणाला कळत नाही, याचंच मला खरंच खूप वाईट वाटतं. तेव्हा चटकनी सुमित्राच्या डोळ्यात पाणी येते. तेव्हा सौमित्र विचारतो की काय झालं आई, रागावली का. तेव्हा सुमित्रा म्हणते की नाही अरे कधी कधी मला सुद्धा असे वाटते मी झाड असते तर बरं झालं असतं, कारण निर्णयाची जबाबदारी तरी मला घ्यावी नसती लागली. तेव्हा सौमित्र म्हणतो की हे बघ आई मला महत्वाचं तुझ्याशी काहीतरी बोलायचे. तेव्हा अवंतिका म्हणते की गुलाबदादा चला आपण ओलं कापड घेऊन तुळशीसाठी येऊयात. तेव्हा गुलाबदादा आणि अवंतिका लगेच आत जातात. तेव्हा सौमित्र हा सुमित्राला म्हणत असतो की आई तू त्या ऐश्वर्याचं ऐकून जानकी बहिणीला या घराच्या बाहेर काढले आणि ऋषिकेश दादाला सुद्धा, आणि तुझ्या त्या लाडक्या सोनेने ऐश्वर्याने त्या जानकी बहिणीच्या अंगावरचे दागिने सुद्धा काढून घेतले. आई बरोबर आहे तसे व्हीलमध्ये लिहिलेले होते, सगळं सोननान हे सारंगच्या नावावर आणि फार्म हाऊस शर्वरीच्या नावावर आणि शेती माझ्या नावावर. तेव्हा सुमित्रा म्हणते की हे बघ नानांनी जसे वकिलांना सांगितले तसे वाचून आम्ही त्या वकिलांनी सांगितल्याप्रमाणे केले, अगदी नानांच्या इच्छेप्रमाणे. तेव्हा सौमित्र म्हणतो की पण जी वस्तू आहे म्हणजे जी गोष्ट तर ती दादा आणि वहिनीच्या नावावर होती आणि त्या व्हीलमध्ये सुद्धा अगदी तसेच लिहिलेले होते, मग ती तर अजून घरातच आहे. तेव्हा सुमित्रा विचारते की कोणती. तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो की घरातील देवघर. तेव्हा सौमित्राला ते ऐकून धक्का बसतो. ती म्हणते की सौमित्र अरे पण. तेव्हा सौमित्र म्हणतो की नाही नानांनी तीच अशी गोष्ट आहे की ती दादा आणि वहिनीच्या नावावर केली होती, त्यांची ती वस्तू त्यांना मिळायलाच पाहिजे, आणि आई जर ती वस्तू त्यांना देणार नसेल तर मी जाऊन देतो, कारण देव्हाऱ्याच्या रूपाने आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि सुमित्रा स्पष्ट ते सांगून तेथून निघून जातो. तेव्हा सुमित्राला तर खूप टेन्शन येते, कारण घरातील अंगणातील तुळस सुद्धा सुकलेली आहे आणि आता तर घरातील देवघर सुद्धा जानकीकडे जाणार, म्हणून तिला वाईट सुद्धा खूप वाटतं. तेव्हा मात्र तिने काहीतरी खूप मोठी चूक केली असे तिला वाटत असते. त्यानंतर इकडे जानकी, ऋषिकेश आणि ओवी सर्व घराची अगदी साफसफाई अगदी आनंदाने उड्या मारत आणि आनंदाने अगदी मन लावून करत असतात. व्यवस्थित साफसफाई झाल्यानंतर सर्व सामान व्यवस्थित लावून देतात. आपली ओवी सुद्धा त्यांना खूप मोलाची मदत करत असते. जानकी आणि ऋषिकेश एकमेकांसोबत खूप खुश असतात आणि ओवी सुद्धा. तेव्हा ओवी ही आपले ड्रॉइंगचं सुद्धा काम अगदी खुश होऊन करत असते. जानकी आणि ऋषिकेश हे त्या मस्त पलंगावर
बसून अगदी रोमांटिक होऊन एकमेकांच्या मिठीत येतात आणि एकमेकांकडे बघत अगदी खुश होत असतात. तेव्हा ओवी जे काही दारावर तोरण लावत असते, परंतु तिचं काही हात तेथे पुरत नसतो. तेव्हा ऋषिकेश तिकडे बोट दाखवतो तर जानकी लगेच खुश तोरण तिला लावून देते आणि त्यानंतर ओवी ही रणदिवेंची जी काही मस्त परिवार अशी पाटी असते तर तिने आपल्या ज्या ड्रॉइंगच्या पेपर्सवर आहे ती मस्त बनवलेली असते आणि मस्त अशी सुंदर रणदिवे परिवार अशी पाटी तिने वर भिंतीवर लावायसाठी ती प्रयत्न करत असते, परंतु हात मात्र तिचं काही तेथे पोहोचत नाही. म्हणून जानकी आणि ऋषिकेश बाहेर येतात आणि ते तिघे एकत्र येऊन मग मस्त एकमेकांच्या भेटीत येऊन ती पाटी लावतात. ऋषिकेश आपल्या ओवीला उचलून घेतो आणि अगदी खुश होऊन ते तिघे एकत्र येऊन त्या पाटीकडे रणदिवे परिवार असं त्यावर नाव असतं आणि त्याकडे बघत असतात. अगदी खुश होऊन अगदी खुश असतात तर ते आपल्या नवीन घरामध्ये. त्यानंतर इकडे सौमित्र मात्र देवघरात येतो आणि देवघर घ्यायला लागतो. तेव्हा सुमित्रा तेथे येते आणि सुमित्रा म्हणते की थांब सौमित्र. तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं आई आता काय, देवघरा तर न्यायचा ठरला, मग आता कशाला फाटे फोडते, त्यामुळे आता हा देवघर तिकडे जाणार म्हणजे जाणारच. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो देवघर तिकडे द्यायचं ठरलेलं आहे, परंतु जुनेचं काय हे करायचं ठरलेलं आहे. सौमित्र विचारतो की म्हणजे आई तुला नेमकं काय म्हणायचं. तेव्हा सौमित्रा म्हणत असते की अरे घरातून फक्त देवघर जाईल, देव मात्र या घरातून बाहेर जाणार नाही. तेव्हा सौमित्र म्हणतो की आई अगं काय बोलतेस तू, हे नुसता त्यांना देवारा द्यायचा. तर सुमित्रा म्हणते की मग तू देव घेऊन जाणार का. तेव्हा सौमित्र म्हणतो की आई हे बघ नानांनी व्हीलमध्ये तसंच लिहिलेले आहे, त्यामुळे देव सुद्धा तुला द्यावे लागेल. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो का, व्हीलमध्ये जे काही लिहिलेले आहे असे लिहिले असेल की शर्ट द्या, म्हणजे शर्ट बरोबर माणसा सगट तू शर्ट देणार का. अरे सौमित्र मी सुद्धा एका वकिलाची आई आहे, युक्तिवाद मला सुद्धा करता येतो. व्हील मध्ये काय लिहिलं की ऋषिकेशला देवघरा द्या, त्यामुळे व्हील मध्ये जे लिहिलेले आहे तर ऋषिकेशला फक्त देवघरच द्यायचे आणि देव हे त्याच्या खाजगी मालमत्ता नाही म्हणजे आपल्यापैकी कुणाचीच ती खाजगी मालमत्ता नाही, कारण अरे येथे प्रभू श्रीरामांचं परिवार आहे, रणदिव्यांची जागृत अन्नपूर्णा आहे आणि माझ्या माहेरचा बाळकृष्ण आहे, त्यामुळे हे देव मात्र बाहेर जाणार नाही. या घराच्या बाहेर सुद्धा मी जिवंत असेपर्यंत सुद्धा आणि मी मेल्यानंतर सुद्धा हे देव कुठेही जाणार नाही. तेव्हा सौमित्र म्हणतो की आई बास कर, मरणाच्या गोष्टी आता करू नको, अगं आत्ता त्या करण्याची गरज सुद्धा नाही आणि हे देव तर आहे, दैवत्य तर हे आपल्या मनात असते आणि तुझ्यातील मात्र ते निघून गेले हे तर स्पष्ट तुझ्या वागण्यावरून दिसतेच. तेव्हा सुमित्रा लगेच रागाने सौमित्राकडे बघत आहे. तेव्हा सुमित्रा परत सौमित्राला समजावते की मी तुला एकदा परत सांगते की देव आपले घराच्या बाहेर नाही जाणार. तेव्हा सौमित्र म्हणतो की आई तुझे देव कुठेही जात नाही आणि लगेच तो खाली बसतो, देवाला नमस्कार करतो आणि देवांना म्हणतो की जर वेळीच तुम्ही अनर्थ हा टळला नाही तर जानकी बहिणीच्या हातून पूजा करून घेण्यासाठी तुम्हाला सुद्धा वाट बघावी लागेल. आणि एक तेथील पाठ घेतो आणि त्या पाटावर सर्व ते देव ठेवतो आणि तुम्ही बसा कव्हर जानकी बहिणीची वाट बघत या पाटावर, असे म्हणून सर्व देव तो त्या पाटावर ठेवतो. तेव्हा सौमित्र पूर्ण ते देव बाजूला काढून शेवटी देवघर तिकडे घेऊन जायला निघतो, कारण त्यात एक खूप मोठा असा खजिना म्हणजे नानांचं मृत्यूपत्र त्यात असतं. तेव्हा मात्र आता शेवटी देवानेच तिकडे जाण्याचे ठरवले असते, म्हणजे साक्षात लक्ष्मी आपल्या जानकी आणि ऋषिकेशच्या नवीन घरी ही जाणार असते. सुमित्राला खूप वाईट वाटत असतं आणि ती देवांना नमस्कार घालत असते. त्यानंतर इकडे ऐश्वर्या मात्र आपल्या रूममध्ये खूप शांत अशी डोळे मिटून बसलेली असते आणि तेवढ्यात तेथे आजी येते. ऐश्वर्या मात्र आपल्या कानामध्ये हेडफोन घालून मस्त गाणं ऐकत असते. आजी मात्र तिच्याबरोबर इतका बोलण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तिला मात्र ते काही कानातील हेडफोनमुळे काही ऐकायला येत नसतं. तेव्हा आजीलाही समजते. आजी लगेच ऐश्वर्याच्या कानातील ते काही हेडफोन असतात तर ते काढून घेते आणि बाजूला ठेवते. ऐश्वर्या म्हणते की आजी अहो काय हे करतात, मी तर इथे मस्त गाणं ऐकते. तेव्हा आजी म्हणते की हो का, अगं तू इथे गाणे ऐकत बस. आणि तोपर्यंत तिकडे तो सौमित्र जानकी आणि ऋषिकेशच्या तालावर नाचायला सुरुवात केली. तेव्हा ऐश्वर्या तोंड पाडून विचारते की काय झाले आता, कशाला सकाळी सकाळी कटकट करतात. तेव्हा आजी म्हणते की काय ग मी कटकट करते, अगं गुंडी तुझी भाषा अगोदर सुधार, तुझ्या ह्या अशा बोलण्यामुळं सुमित्रा नाराज झाली आणि जर तू तिच्याशी अशी बोलत राहिली अशी वागत राहिली तर एक दिवस सुमित्रा सुद्धा तुझ्यावर नाराज होऊन त्या जानकीकडे जाईल आणि तुझ्या ह्या अशा वागण्यामुळे जानकीच्या गोष्टी ज्या काही आहेत त्या सर्व तिच्या हातात येतील, ही गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय हो काय मिळवणार आहे ती जानकी, तिच्या नवऱ्याने फक्त 1 लाख रुपये मिळवलेत, इतका काही मोठा तीर मारलेला नाही. ते गरिबीत जगतात आणि गरिबीतच राहतील, गरिबीतच दिवस काढतील. 1 लाख रुपये काही इतकी मोठी रक्कम नाही आणि ती रक्कम अशी चुटकी वाजवत अशी संपेल, कळले का आजी तुम्हाला. आणि झाले एकदा की पैसे संपले मग देव हरिहरी करत बसतील. आजी म्हणते की हो ते तर करणारच आहे. या सौमित्रने गोड गोड बोलून
देव्हारा सुद्धा घेऊन गेला तिकडे. तर ऐश्वर्या म्हणते की जाऊन दे, तसंही त्या नानाने त्यांच्या वाटेला देव्हाराच घेऊन ठेवला होता, जाऊन दे, देऊन दे त्याला एका परचा. तेव्हा आजी त्यावर म्हणते की अगं पण तू जर अशी बेसावध राहील तर हळूहळू एक एक गोष्ट अशी सौमित्र त्या जानकीच्या हातात नेऊन देईल. आणि आता तर मी ऐकलं त्यांनी नवीन घर सुद्धा घेतलं. तर नवीन घर घेतलं हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या तटकन उठते आणि काय काय सांगतात, नवीन घर घेतले? तेव्हा आजी म्हणते की हो अगं भाड्याने, आता ते भाड्याचं आहे, परंतु आता जर असंच आपण बेसावध राहिलं तर लवकरच ते आपलं नवीन घर सुद्धा घेऊ शकतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी अहो ठीक आहे, तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका, ते कुठेही गेले तरी मी मात्र त्यांना सुखाने नाही जगून देणार. माझ्या हाताचे काळे ठसे मी त्यांच्या नवीन आयुष्यात आणि नवीन घरात तर उमटवणार आहेच. त्यानंतर इकडे जानकी, ऋषिकेश आणि ओवी सर्व काही अगदी मस्त पसारा व्यवस्थित लावतात. तर अगदी खुश होऊन ऋषिकेश आपल्या जानकीला विचारतो की काय मग बायको कसं वाटतं घर? तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश खूपच छान, परंतु ऋषिकेश मात्र एका गोष्टीची कमतरता जाणवते. तेव्हा ऋषिकेश विचारतो की आता काय? तेव्हा जानकी म्हणते की देवघर म्हणजे देवरा या घरात नाही म्हणून काहीतरी कमी वाटते. तेवढा लगेच अवंतिका आणि सौमित्र दरवाजात येतात आणि सौमित्र म्हणतो की देवहारा येते आहे. तेव्हा मात्र जानकीला इतका आनंद होतो, जानकी लगेच धावतच बाहेर येते आणि ऋषिकेशला म्हणते की अहो ऋषिकेश आपल्या घरातील देवहारा. तेव्हा मात्र ऋषिकेशला खूप राग येतो, ऋषिकेश रागानेच बघत असतो. तेव्हा लगेच सौमित्राकडे तो रागाने बघत असतो आणि अवंतिकाकडे सुद्धा आणि बाजूला होतो. तेव्हा जानकी ही ऋषिकेशला समजावते की अहो आशीर्वाद बंगल्यातून देवहारा आपल्याकडे आला. अवंतिका ओवीला जवळ घेते आणि बाळा खरंच किती छान नेलपेंट लावलीस ग तू. तेव्हा लगेच सौमित्र सुद्धा आत येतो आणि घर सुद्धा खूप छान मस्त सजवलं असे खुश होऊन. आणि तो जानकी वहिनीला विचारतो की वहिनी हा देवहारा कुठे ठेवू? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तू हा देवहारा कोणाला विचारून आणला? तेव्हा सर्वजण बघत असतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी आणि ऋषिकेश आपल्या हाताने मस्तपैकी दिवाळीचं सर्व फराळ तयार करतात. अगदी खुश होऊन चकल्या वगैरे सर्व काही त्यांनी अगदी बनवलेलं असतं. परंतु इकडे मात्र ऐश्वर्याला ते काही चकल्या वगैरे काही दिवाळीचं फराळ बनवता येत नसतं. म्हणून ती सुमित्राला म्हणते की आई अहो यावर्षीचं फराळ आपण हे म्हणजे मागवून घेऊयात, म्हणजे बाहेरून हॉटेलमधून आणूयात. परंतु सुमित्रा म्हणते की नाही, आजपर्यंत या घरात कधीही बाहेरून फराळ आलेलं नाही. तेव्हा मात्र इकडे जानकी ही सर्व काही फराळ हे एका बॅगमध्ये भरते आणि ती पिशवी गुलाबदादांच्या हातामध्ये देत सांगते की हे फराळ आहे तर ते आशीर्वाद बंगल्यावर नेऊन द्या. तेव्हा गुलाबदादा म्हणते अहो वहिनी साहेब तुमच्या हातचं फराळ आहे तर सर्वजण अगदी आवडीने खातील. तेव्हा जानकी म्हणते की नाही, हे फराळ मी दिलं असं कुणालाही सांगू नका. तेव्हा मात्र इकडे जो काही फराळ असतो तर गुलाबदादा सर्वांना घेऊन येतात. सर्वजण चकली जानकी वहिनीने ज्या बनवलेल्या असतात तर ते खात असतात. तेव्हा मात्र सारंग अगदी खुशून म्हणतो की खरंच काय फराळ झाले, अगदी जानकी वहिनी बनवते तशीच चकली. तेव्हा मात्र लगेच सुमित्रा ही सारंगकडे बघत असते आणि ऐश्वर्याचा चेहरा तर पडतोच. तेव्हा लगेच सौमित्र हा गुलाबदादांना विचारतो की हा फराळ जानकी वहिनीनेच बनवलेला आहे ना? तेव्हा मात्र गुलाबदादा काही उत्तर देत नसतात, कारण जानकी वहिनीने त्यांना समजावलेले असते की काही सांगायचं नाही की मी हा फराळ त्यांना दिला म्हणून आणि मी तो स्वतः बनवला म्हणून. तेव्हा आता गुलाबदादा काय करतील तर आता पुढे काय काय होत राहतील हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.